सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मला उद्या बनवायची आहे इडली चटणी। त्यासाठीच मी इथं रेशनचे तांदूळ, उडदाची डाळ आणि थोडेसे पोहे घेतलेले आहे। तर हे आता छानपैकी वॉश करून घेते। रेशनचे तांदूळ त्याच्यामध्ये जास्त पावडर असते, त्याच्यामुळे आपण 5 ते 6 पाण्याने तरी वॉश करून घ्यायचं। तर इथं मी डाळ तांदूळ वॉश करून घेतेय। तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ काय लवकर फुलून येत नाहीये, त्याच्यामुळे मी लवकरच करतेय। तर उद्या सकाळपर्यंत हे पीठ चांगलं फुललं जाईल। आणि साऊथ इंडियन प्रकार आपल्याला सगळ्यांनाच आवडतात। आता हे चांगलं वॉश वगैरे करून घेते। इथं तांदूळ आपलं चांगलं स्वच्छ धुवून झालेलं आहे। तर आता हे संध्याकाळपर्यंत असंच ठेवून देऊया झाकण ठेवून। तर आता झालेले आहे संध्याकाळ, आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहे। तर आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे। तर सकाळी जे डाळ तांदूळ भिजवलं होतं ते आता ग्राइंड करून घेते, म्हणजे सकाळपर्यंत पीठ छानपैकी असं फुलून वर येईल। तर थंडीमध्ये चान्सेस कमी असतात पीठ फुलण्याचे। तर इथं मी डब्यामध्ये पीठ ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर पातेल्यात वगैरे कधी कधी काय होतं ते बाहेर ओतू जातं, त्यामुळे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ सगळं ग्राइंड करून ओतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला आपला जो पोहे खायचा चमचा असतो तेवढं आपल्याला तेल पण घालायचं असतं। इथं मी तेल घातलेलं आहे आणि हे आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे झाकण लावून मी ते किचनची आपल्या आतली जी जागा असते तिथं ठेवणार आहे, कारण मग उबदार वातावरणामध्ये पीठ चांगलं फुललं जातं। तर या मिश्रणामध्ये मी सोडा वगैरे काही वापरत नाही, असं सुद्धा ते पीठ खूप छान होतं। तर उद्या सकाळच्या नाश्त्याला इडली आणि चटणीच असणार आहे। तर आज दिवसभर मी काय ब्लॉग शूट केलेला नाहीये, तर कधी कधी असं जास्त शूट करायला भेटत नाही। त्यानंतर इथं मी शेंगदाणे रात्रीच भाजून घेते, कारण मग सकाळी मुलांमुळे थोडीशी धावपळ होते। मग शेंगदाणे भाजलेले असले की चटणी बनवायला आपला वेळ वाचला जातो। तर फायनली इथं माझे शेंगदाणे भाजून झालेत। तर शेंगदाणे मीडियम फ्लेमवर खूप छान आणि कुरकुरीत भाजले जातात। नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल। तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जाओ। आज आहे रविवार, तर आज आहे स्वराला स्कूलला सुट्टी। मुलं लेट उठलेले आहे आणि मला बनवायचा आहे नाश्ता। तर काल मी तांदूळ भिजत घातले होते आणि उडदाची डाळ इडली बनवण्यासाठी, आता त्याचाच नाश्ता बनवणार आहे। तर आज नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी असणार आहे। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर चला मग जास्त वेळ न घालवता मी नाश्ता बनवून घेते। तर मी आता आलेले आहे किचनमध्ये, तर चला आता नाश्ता वगैरे बनवून घेते। पीठ चटणी करायची आहे, तर शेंगदाण्याचे साल काढून घेतले, आता चटणी बनवून घेते। तर इथं मी इडली पात्र जे आहे त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि आता इडली बनवून घ्यायची आहे। तर एक 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवर इडली मस्तपैकी शिजलेली आहे। ते इथं पाहू शकता इडली छान फुगलेली आहे। तर उन्हाळ्यामध्ये खूप छान अशी इडली बनते। त्यानंतर इथं चटणी पण ठेवलेली आहे करायला, आता उकळी आल्यानंतर चटणी पण तयार आहे। तर सांबार आमच्या घरामध्ये कोणाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी बनवत नाही। तर इथं माझी इडली आणि चटणी तयार झालेली आहे। तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्यानंतर मी इथे इडल्या बनवून घेतलेल्या आहे। फायनली माझा नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे। तर या सगळ्यांनी इडली आणि चटणी खायला, तर साऊथ इंडियन प्रकार बऱ्याच जणांना आवडतात आणि मी कधीतरी बनवत असते। तर माझ्या मावस सासूबाई आलेल्या आहेत, त्यांना माझ्या हातची इडली चटणी फार आवडते, त्याच्यामुळे मी काल तांदूळ भिजवले। आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो। तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला। तर काल माझ्या मावस सासूबाई आल्या होत्या आणि आज त्या निघाल्या आहे घरी। तर काही जणांना कम्फर्टेबल नाही वाटत कॅमेरा समोर, त्याच्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही।
तर आमच्या घरा शेजारीच पपईचं झाड आहे, तर ह्या त्याच झाडाच्या पपई आहे आणि खूप टेस्टी आणि गोड आहेत. तर आज संडे असल्यामुळं मला शौर्याला आज आंघोळ घालायला उशीर झालेला आहे. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहे. तर इथं त्याचा बघा कसा छान मेकअप चाललेला आहे. बघू कसा दिसतो शौरी. तसा नाही, वरती बघायचं माझ्याकडे. वाव, किती छान केस केले शौर्याने. छान दिसतं पिल्लू माझं. बाय बेटा. त्यानंतर संध्याकाळी संडे असल्यामुळे केलेली आहे मस्तपैकी चिकनची भाजी. तर संडेला आम्ही चिकनची भाजी बनवतोच. कशी वाटत आहे चिकनची भाजी नक्कीच सांगा. तर आज चपाती न करता मी इथे बाजरीची भाकरी बनवलेली आहे. तर कधीतरी बाजरीची भाकरी पण छान वाटते खायला. आणि त्यासोबत आहे कांदा, लिंबू आणि पुदिना. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते.